नमस्कार मंडळी, मराठी माऊली या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मंडळी, आज आपण बघणार आहोत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंतवेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांड दिशा नमो तुशी. देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करिका. पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणिले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुने येते जलापासी स्वच्छ होते म्हणून. म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननिळा, काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून. तूच पतित पावन, तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत, म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तम नासन्या रविशी. तम जो जो भेटण्या येई, तो तो तेथे प्रकाश होई, अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना तूच उपज विशी नारायणा, आपला रक्षण्या मोठेपणा पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी चिंतारहित मजला करी, दास गणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मज प्रत नाही वशिला जगतात, अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसापूर्ण, तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकतसा. एक विधानिष्ठा ज्याची जडली गजानन पदिसाची, त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या. तो धोंडा दिसता मिस्तरीला, एकाएकी झोक गेला, 30 फुटावरून पडला खाली घडीव दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला, उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचेतो. परिगडले अघटित कोठे न लागले त्याप्रत, जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे जाहले. सोपान साये ज्यापरी जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच प्रती त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला, पडता पडता करास. पाय भूमीसी लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी, हे वृत्त ऐकूनी लोक अवघे आनंदले. अभिश्राप कोणाचा समर्थना घेती साचा, हा योग पडण्याचा दैवानेच आला तुझ. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने, तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची, जयपुराहून आली साची, बाधा होती भूताची तया अबले कारणे. तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयाचा दृष्टांत झाला, तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ, ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशय. या दृष्टांते करून आपुल्या 2 मुलांची घेऊन रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा. प्रतिपदेपासून भला उत्सवासी आरंभ झाला, अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी. काम सभा मंडपाचे चालले होते तेथसाचे, खांब मोठ मोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले कामभक्तांनी बंद केले, खांब होते बसविलेले नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासाठी लोटला जनांचा तो समुदाय भला, तो नमसी वर्णवे. त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एका पायी, होती तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया, गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला, तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठली कोण, लहान मुले दिसती 2 खांबाखाली येदवा. 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरुनी, पाणी मुखात घालोनी लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीन, शस्त्रविद्येत अतिप्रवीण, ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या रजपुतनीला रीतीप्रमाणे उपचार केला, लोबो म्हणेना लागला मारईला कुठेच. हे आश्चर्य खरोखर, खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना, प्राणबाईचा वाचला हा जो काही प्रकार झाला तो घडला इतुक्यास्तव. खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिदली त्या गजानने. बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागले आनंदात ऐसा प्रभाव स्वामीचा.
ऐसेच एका उत्सवाची नाईक नवऱ्याच्या मस्तकांसी सोडिता असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता परिस्वामीची अगाध सत्ता. कोठेही ना आघात होता नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थांचा एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येथे झाले साक्षात्कारी येण दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा अन्न काही देता का ऐसे म्हणून मारली हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक त्याची वाटले कौतुक गोसाव्याची ऐकून हाक दारा माझी पातला. निर्गुण पाहता गोसाव्यासी तो ते असावे पुण्यराशी स्वामी गजानन निश्चयसी ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात दिला बसण्या पाट पूजा केलीत पायांची. गोसावी म्हणे पाटलाला आज मी मुद्दाम आलो मुला काही तुझे सांगण्याला ते तू ऐके मनापासून. कर्जाची न चिंता करी ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे तैसाचा हाही प्रकार संपन्नतेचा येईल पूर. कृपा घन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे उष्टे माझे जे ठाई पडेल बापा ते ठाई कशाचेही कधी पाही कमी नाही पडणार. आन ताट वाढून सुग्रास देई भोजन मर्जी असल्या पांघरून घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकांसी दिल्या जाणं ते पावते नारायणा ये विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढून गोसावी जेवला प्रेमाने 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. तई गोसावी म्हणाला ही दक्षिणा नको मला तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापासी ती आनंद देई मसी म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवीची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येते सांप्रत. तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी तीही होईल बापापरी ही दक्षिणा दिल्याने. बोलावं तुझ्या पुत्राप्रत त्याच्या कंठी एकताईत बांधितो म्हणजे चेटुकभूत याची न बाधा होय त्यासी. काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी पाण्याशीच पाणी वैरी येठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरुण त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये सन्नितीला सोडू नये राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून दांभिकाच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास होईल या वचनास अस्त्या माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी दंबाचार कधी नवरी साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा होतसे बापा साचा संतचरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा मने सोयऱ्या दायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यत्कारी दया असावी अंतरी जैसे काटे फणसापरी काटे आत गोडगरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायाला घेऊन गोसावी वेशाला हे आता समजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोनी परम पवित्र अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका. वेळ उगा दौडू नका पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण देवगुरूंचे वंदन केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. माघ मासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी देवीदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमता. बंकटलाल दामोदर 2 होते चतुर नर त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीय अध्यायात येणे परी आहे सत्य गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराजे येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरविली प्रथा गांजाची पडली तेथपासोनी भली शेगावचे मठात. जानराव देशमुखाचे गंडांतर टाईले साचे देऊन तीर्थ पायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर
तुकारामासी दिला मार, ढोंग करीतो म्हणोनी. कथा चतुर्थाध्याया ठाई, येणे रीती असे पाही. जानकी रामे दिला नाही, विस्तव चिलमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात, अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडून हात, केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला, पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कानोले, उतरंडीसी ठेवलिले. तेच समर्थ मागितले, खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाऊन मुक्त केला. शिष्या हाते करविला, थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात. महाराज पिंपळ गावात, बसले शंकराच्या मंदिरात, पद्मासन घालोनिया. गुराख्यांनी पूजा केली, गावची मंडळी तेथे आली. महाराजांसी घेऊन गेली, पिंपळगावा कारणे. हे कळले बंकटलाला, तो पिंपळगावास गेला, महाराजासी आणण्याला. परत शेगावा कारणे. समर्थांसी आणले परत, काही दिवस राहून तेथ. पुन्हा गेले अकोलीत, भास्करासी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला, जिवंत झरा फोडीला. एका क्षणात आणिले जला, त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडवली भ्रांती, घेऊन आले तयाप्रती. शेगावास गुरुमूर्ती, ही कथा पंचमात. षष्टाध्यायी येसी कथा. बंकटलाले सद्गुरुनाथा, मक्याची कणसे खाण्याकरिता नेले आपुल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ, लोक होऊन भयभीत. पळू लागले असती सत्य, जीव आपुला घेऊनी. बाधा गांधील माशांची, महाराजांना झाली साची. घेतली असे शिष्यत्वाची, परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीसी भेटण्याला, स्वामी गेले अकोटाला. जो नरसिंगजी होता भला, शिष्य कोतशा अल्लीचा. काही दिवस राहिले, अकोटा माझी भले. नरसिंगजीसी हितगुज केले, बंधू आपला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी, शिवरग्रामा भीतरी. कृपा व्रजभूषणावरी, केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात, श्रावण मासाच्या उत्सवात. समर्थ आले राहण्याप्रत, येथे षष्टमाची पूर्तता. गावीची पाटली मंडळी, अवघी आडदांड होती भली. हमेश होई बोला चाली, त्यांची समर्था बरोबर. हरी पाटला सवे भले, महाराज कुस्ती खेळले. मल्लविद्येचे दाविले, प्रत्यंतर बहुताला. उसाचा चमत्कार, दाऊनिया साचार. अभिमानाचा परिहार, केला पाटील मंडळीच्या. भिक्या नामे दिला सुत, खंडू कडताजी पाटला प्रत. आम्रभोजनाचे व्रत, चालविण्यास कथिले पाटलाला. एषा कथा सप्तमाध्यायी, कथन केल्या आहेत पाही. निष्ठा समर्थांच्या ठाई, जडली पाटील मंडळीची. कथा आहे अष्टमात, दुफळी पाटील देशमुखात. अर्ज दिधला सरकारात, महाराणी विरुद्ध पाटलाच्या. महाराणी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंटा आले, ते समर्थांनी नासिले. निर्दोष सुटते झाले, खंडू पाटील खटल्यातून. तेलंगी ब्राह्मणाला, वेद म्हणून दाखविला. आपण कोण हा कळविला, सहज लिलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्यांशी, महाराज राहिले चपरासी. मंदिराच्या सानिध्यासी, चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला, अभिमान विरहित केला. नैनम चिद्दंती श्लोकाला, रहस्यासह सांगून. जळत्या पलंगाच्या वर, महाराज बसते झाले स्थिर. न जाळे वैश्वानर, केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला, द्वाडघोडा शांत केला. खून नवस करणाराला, दिली असे गांजाची. दासनवमीचे उत्सवासी, समर्थ बाळापुरासी. घेऊन आपल्या शिष्यांसी, बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून, करविले समर्थांचे दर्शन. संशयरहित केले मन, तया रामदासाचे. दशमाध्यायी सुरेख, उमरावतीचे कथानक. उपरती झाली पुरे देख, तेथे बाळा बाऊला. गणेश आप्पा चंद्राबाई, यांनी अर्पिला संसार पायी. भावभक्तीने लवलाही, श्री गजानन स्वामीच्या. गणेश दादा खापर्ड्याला, शुभ आशीर्वाद दिधला. छत्रीने मारून बाळाला, परीक्षा त्याची घेतली. द्वाडगाय सुकलालाची, अतिगरीब केली साची. दांभिक भक्ती घुड्याची, कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन. भास्करासी डसला श्वान, आले त्र्यंबकेश्वरी जाऊन. गोपाळदासा भेटले. झामसिंगाच्या विनंतीसी, देऊन माड अडगावासी. येथे झाले पुण्यराशी, श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला, त्याचा देह ठेविला. द्वारकेश्वरा सन्निध भला, सतीबाईचे शेजारी. आज्ञा केली कावळ्याला, तुम्ही न यावे या स्थळा. वाचविले गणू जवऱ्याला, सुरुंग उडता विहिरीत. शेट बचूलालाची, कथा द्वादशाध्यायीसाची. मूर्ती निरीच्छपणाची, प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला, पितांबर शिंपी कोंडोलीला. स्वइच्छेने येता झाला, परमभक्त होता जो. पितांबराने कोंडोलीसी, बळीरामाच्या शेतासी. वटलेली या आंब्यासी, पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडोलीत,
तेथेच झाला समाधिस्थ, नवमठ झाला स्थापित, शेगावी समर्थ इच्छेने. विचार करुणी मानसी, बसून रेतीच्या गाडीसी, महाराज नव्या मठासी, आले जुन्या मठातून. जामसिंगाने मुंड गावाला, नेले गजानन स्वामीला, पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. जामसिंगाने आपुली इस्टेट समर्था अर्पिली, पुंडलिकाची निमाली, गाठपले गची श्रीकृपे. कथाभाग 13व्याचा, महारोग गोसाव्याचा, हरणगंगा भारतीचा केला असे गजानने. बंडू तात्यासी भाग्य आले, भूमित धन सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे. नर्मदेच्या स्नानास, सोमवती अमावास्यास, नौका फुटता छिद्रास, हात लाविला नर्मदेने. विडा माधवनाथाला, शिष्या हाती पाठविला, या कथा 14व्याला वर्णिल्या असती व साकलले. अध्याय तो 15वा, शिवजयंतीचा आहे बरवा, आले अकोले नामक गावा, टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला, कोल्हटकराचे हस्ते बला, मुंबईत लोकमान्याला, ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास, करीते झाले उपदेश, नको जाऊ विलायतेस, येतेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्याशी, पुंडलिक अंजन गावासी, जाता निवारिले त्यासी, येऊन या स्वप्नात. पादुकाचा प्रसाद झाला, जामसिंग हस्ते पाठविला, कवराच्या भाजी भाकरीला, ग्रहण केले आनंदे. जरा तुकारामाचा, कानामधून पडला साचा, या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस, विष्णुसाच्या घरास, जाया मलकापुरास, समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी, केवळ अहमपणाने सप्तपुरुषासी त्रास द्याया. महताबशा साईला पाठवून दिले पंजाबाला, हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी, भानामतीनं मानिसाची, भेट गंगा भागीरथीसी, झाली अकोटी विहिरीत. कथा बायजा माळणेची, 18व्या माझी साची, कवर डॉक्टरच्या फोडाची, कथा यात ग्रंथित असे. महाराजे गेले पंढरीला, घेऊन अवघ्या लोकांना, तेथे बापुना काळ्याला, दर्शन हरीचे करविले. कवटे बहादूरचा वार करी, मरीने झाला आजारी, त्यास घटके माझारी, समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला, श्वान उठून मेलेला, लावून त्याचा करित केला, कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्यासी, दिला काशीनाथ पंतासी, आशीर्वाद तो अतिहर्षी, तो येता दर्शना. गोपाळ मुकिंद बुटी भला, नागपुरासे घेऊन गेला, श्री गजानन स्वामीला, आपुल्या गेहा कारणे. त्याच्या मनी ऐसा हेत, महाराजे ठेवावे नागपुरात, परिहरी पाटलांनी परत, आणिले समर्थ शेगावी. धार कल्याणाचे रंगनाथ, साधू आले भेटण्याप्रत, समर्थांचे शेगावात, ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती, जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती, दृष्टादृष्ट होता नुसती, आनंद झाला उभयंता ते. तेव्हा बाळाबाळूला, जो का होता संशय आला, तो समर्थांनी निवटिला, करुणिया उपदेश. केले खळ्याचे संरक्षण, गाढवाचे पासून, समर्था मारिता आले मरण, नारायणासी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले, जाखड्याचे लग्न झाले, कपिलधारेचे दिधले, दर्शन निमोण कराला. तुकारामे आपुला, पुत्र समर्था वाहिला, नारायण नामे भला, सेवा करावया कारणे. पंढरीते जाऊन, विठ्ठला ते विचारून, महाराजा आले परतून, शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी, ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी, आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माझी इतर, श्रींची समाधी झाल्यावर, जे का घडले चमत्कार, त्याचे वर्णन केले कसे. जे जे भाविक भक्त कोणी, त्यांना त्यांना अजूनी, दर्शन देती कैवल्यदानी, त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा 21वा, अवघ्या कथेचा कळस भरवा, अवघ्यांचा लेखावा, तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षा परिप्रकार, येते होती तू वरच्यावर, म्हणून मनने आहे सार, अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले, समाधीचे काम झाले, मनापासून भक्त झटले, वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर, कामकोठेन भूमीवर, धर्मशाळा चौफेर, चहूबाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला, बहुतांनी हात लाविला, त्यांची नावे तुम्हाला, सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून, त्यांची नावे करीतो कथन. कुकाजीचा नंदन, हरिपाटील नाम ज्याचे, सांगवी गावचा बनाजी, उमरीचा तो गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम. भागू नंदू गुजाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलाची ती आई, यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी, पळसखेडचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावचा. बालचंद्राचा रतनलाल, पंचगव्हाणचा दत्तूलाल, त्याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंग टाळकीचा.
किसन बेल मंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनापूरचा राहणार गंगाराम नामजाचे या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी भक्तिस्तव समर्थांच्या. कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे समाधीच्या चौफेर. लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामे जिरून गेल्या, परिपुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली, योजना ती ऐशी झाली ती ऐका विबुध हो. बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर, कोणासी न करिता जोर रुपया मागे एक आणा. तैशीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकायासी, पट्टी बसविली त्यावर. गाडी मागे अर्धा आणा हर्ष वाटे देताना, काकी समर्थाच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार, परी त्यातून मोठे चार सर्व श्रुत झाले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण, केले आदरे करून किसनलाल शेठजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे, अधिक शून्य ना खपायाचे जगदंबे कादिकेस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत, काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्याहून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी, प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून म्हणती हे काय झाले विघ्न, शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिवू नकोस मानसी, माझा तारिता पुण्यरासी समाधीसी बसलासे. तो अवघे करील बरे नका होऊ बावरे, पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे शशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न, भक्तांचे करण्यास संरक्षण मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले, एका बाईचे निमाले भूतशत चंडितया. बनाजी तिडके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार, कसुऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे. चापडगावीचा वामन श्यामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थांसमोरी, खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली, अवदसेने घातली माळकंठी वराडाच्या. विपुल पिकने टाकिले काश्यपीने पहाबले, नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची एसी दैना समर्थांसी पहावेना, म्हणून घेतले आपणा कोंडोनी त्यांनी जलात. 30 फुटापासून पाया आणीला भरून, तेथेच काहे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थांते, म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुखसंपन्न पहिल्या परी वराड व्हावा निर्धारी, ऐसे चित्तांत असल्या जरी या वराडी जनांच्या. तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवूनी सुखा लागे अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी याही पेक्षा येईल, वराडासी बिकट काळ याचा विचार करा हो. गजाननपदी निष्ठा ठेवा, सुख अनुभव सर्वदा घ्यावा, कुतर्कासी मुळी न द्यावा ठाव आपुल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य, ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला. दाणे टाकिल्या खडकावरी त्यांची न रोपे होती खरी, याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येत साचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वागीण गेल्या मनरूपी दरीतून, दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील तेठाया. भक्ती सुचिभृत अंगना अभक्ती वारांगण, तिच्या नादी लागल्या जाणा विटंबनाचं सर्वत्र. सन्नितीला सोडू नका धर्मवासना टाकू नका, शत्रुन माना एकमेका तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस, या वराडास प्रांतात हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पाहो. वाहे अध्याय साचार, माना 21 दुर्वांकुर, पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा, प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एकी कहे दुर्वांकुर, अर्थशब्दाचा साचार
मोदक समजा विबुध हो. तो अर्पुण गजानना पारायण रूपी पारणा. साधून घ्यावा कराना वेळ आता थोडकाही. हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमे वाचिल सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तो या निश्चिती. महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विबुध हो. वाकल्पवृक्ष हे स्वामी चरित्र शाखा अध्याय तयाप्रत. पद्मरचना हीच सत्य पालविया वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामी राव. संकटी त्याच्या घेईल धाव रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतिले फळ देईल जाणी. दृढतर विश्वास असल्यामणी हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्यासी मिळेल धन रोगियासी आरोग्य जाण. साध्वी स्त्रीचे वांजपण फिटेल त्याच्या वाचने. निपुत्रिकासी होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र. चिंता न राहील अनुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाचिवला अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी बसून एका आसनावरी राहुणिया शुचिभृत. त्याच्या अवघ्या मन कामना खचित होतील पूर्ण जाण. कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत. लागन साधे यत्किंचित तेथे ब्रह्म संबंधाचा. हे से याचे महत्व ये भाविकाला प्रचित. कुटील दुष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे असे. मानसाची योजना राजहंसासाठी जाणा तेसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित्र. पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावंता चोखा महार गोरात बोधला दामाजी. उंबरखेडी एनाथ सखाराम अंमळ मेरात वा देव मामलेदार यशवंत वा हुमणाबादी माणिक प्रभू. 23 हा वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही यत्किंचित त्यांच्या यांच्या मधी हो. आता हीचे विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननांचे चरणी. म्हणजे तुमची येर झार जन्म मृत्यूची मासाचार होऊन या व्हालपार दुस्तर भवा मधुनी. आता स्वामी दयागणा तुला येवो माझी करुणा. दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट मार्ग दावी मला नीट. दुर्वासनेचा येतो वीट चित्ता माझी दयाळा. आमरण वारी घडो संतचरणी प्रेमा जडो. अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको अनुससाचा. समर्था दासगणूचा अभिमान व्हावा मानसी. मी सकल संतांचा चरण गज माझी राखा तुम्ही लाज. हेची मागणे आहे आज पदर पसरून तुम्हा ते. जेसी केलीस प्रेरणा तैसीच मी वदलो जाणा. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावचे मठात काही होते कागदपत्र ते रतन साते मजप्रत आणुनिया दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेच्या नाही उपयोग केला. म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. झाले असल्या अधिक ऊन त्याची क्षमा गजानन. करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात चैत्र मासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला. हा ग्रंथ कळसा केला शेगाव ग्रामी भला. तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. नौका हो भाविकांप्रत भवसिंधू तरावया. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति 21ोऽध्याय समाप्त. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. मित्रांनो, हा होता श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21. मित्रांनो, या पूर्ण ग्रंथ वाचनात तुम्ही आम्हाला जी साथ दिली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.